आघाडीच्या या दृष्टीनं तिन्ही पक्षाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर वंचितला सुद्धा कशा पद्धतीनं आपल्या बरोबर घेता येईल या बाबतीत सुद्धा वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की महाविकास आघाडीमध्येच तिढा अजून कायम आहे, त्यामुळे त्यांचा तिढा सुटल्यानंतर मी बैठकीला उपस्थित आहे. आमच्यामध्ये कोणताही तिढा नाही आहे, कुठेही अशा पद्धतीचा वाद नाही आहे. लवकरात लवकर वंचितचे अध्यक्ष आहेत माननीय बाळासाहेब बरोबर आंबेडकर साहेबांवर लवकरात लवकर जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर बैठक होऊन चर्चा होऊन योग्य तो निर्णय लवकरात लवकर आपल्यासमोर येईल. जिस तरीके से प्रकाश आंबेडकर स्वतः सांगतात की जवळपास 15 जागांचा तिढा आहे. असं आहे, आम्हाला माहिती आहे तिन्ही पक्षाचं कुठेही तिढा नाही, कुठेही वाद नाही आणि तिन्ही पक्षामध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. आघाडीचे नेते दुपारी कुठे भेटणार आहेत ते ठरलं आहे का? कारण की शरद पवार आणि उद्धवजी परत एकत्र भेटतील अशी एक सांगितलं. आज भेटतील ते कुठे भेटतील लवकरात लवकर तुम्हाला सांगण्यात. सर महाविकास आघाडी में घटक दलों का बंटवारा सीटों का कहां पे अटका हुआ है? ऐसा है कि महाविकास आघाड़ी के जो घटक है कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी, इन तीनों के नेताओं में चर्चा चालू है. कहाँ भी हमारा विवाद नहीं है और जल्द से जल्द हमारे आदरणीय शरद पवार साहब, उद्धव जी ठाकरे और कांग्रेस के नेता इकट्ठा बैठ के जल्द से जल्द जो फैसला हमने लिया है उसका ऐलान करेंगे. लेकिन उसके पूर्व जो वंचित के जो अध्यक्ष है बाला साहब जी आंबेडकर, उनके साथ भी चर्चा होंगी और चर्चा हो कि हमारा प्रपोजल है, हमारा आग्रह है कि उन्होंने भी साथ में आना चाहिए. और हमको पूरी उम्मीद है कि बाला साहब आंबेडकर साहब की जो वंचित है वो भी महाविकास आघाड़ी के साथ में आएंगी. जल्द से जल्द चर्चा होकर उसके बारे में भी निर्णय होगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.